तर इकडे सर्व दागिने राजाचे अवेलेबल आहे. आपल्या गौरीच्या डेकोरेशनमध्ये सगळ्या प्रकारचे तुम्हाला सामान भेटतं. हा काही सोनपट्टा आहे 8 इंच ते 4 फुटापर्यंत. मला तर रिअलच वाटतंय. आपल्याकडे गौरीच्या मुखवट्यापासून त्याची पूर्ण बॉडी, दागिने, कापडी बॉडी, पीओपीचं पूर्ण सामान, त्याची पावलं, असे संपूर्ण गोष्टी होलसेलमध्ये मिळतात. 25 to 30% प्राइसिंग आहे. आणि जर तुम्हाला कलर पण करायचे नसेल तर गोल्डन कलर केलेलं पण आहे. 100-120 एकदम रिजनेबल रेट आहे. स्ट्रेचेबल मुकुट आहे. साईज प्रमाणे पैसे पण 70 रुपयापासून मुकुट चालू आहे. वारकरी पण आहे. तर हे सगळे मकर इको फ्रेंडली आणि दादा बोलते की 500 पासून चालू आहे आपल्याकडे मकर. व्लॉग गाईज. तर आज आपण कव्हर करणार आहे जे पण डेकोरेशनचं सामान आहे गणपतीचं, आणि गणपतीचे दागिने कुठे भेटतात. जर फ्लावरचं डेकोरेशन करायचं असेल तर कुठे भेटतो, मकर बनवायचं असेल तर कुठे भेटतो. तर मकरमध्ये 2 टाईप येतात, एक स्पंचवाला येतो आणि एक थर्माकॉलवाला येतो. तर आता आपण स्टार्टिंगला थर्माकॉलवाले आणि स्पंचवाले मकर जे बनवतात ना तिकडे बघायला जाऊया. तर काहीच तुम्हाला यायचं लालबागला, लालबागच्या राजाच्या इथे बघा. हा जो गेट आहे लालबागच्या राजाचा आहे. त्याच्या बाजूला जी पहिली गल्ली आहे ते ह्याला बोलतात चिवडा गल्ली. या चिवडा गल्लीच्या आतमध्ये तुम्ही एंटर कराल ना स्टार्टिंगला लेफ्ट साईडला, तर आपण आणि आतमध्ये गेल्या लेफ्ट साईडलाच आहे. तुम्हाला मिठाई पाहिजे असेल, मोदक पाहिजे असेल तर इथे भेटू शकते. हो ना. सहेली नावाचं तुम्हाला एक स्टोर दिसेल. तर सहेली नावाच्या इकडे तुम्ही आला ना तर त्याच्यानंतर हे बघा इकडे तर जस्ट लावलेले आहे सगळे डेकोरेशनचे सामान. तर आता आपण आतमध्ये जाऊया, डेकोरेशन सामान बघूया जे पण मकर बनवायचे असेल तुम्हाला. चला लवकर दाखवतो मी तुम्हाला. फोटो बघा हा तर इकडे सगळ्या प्रकारचे आपल्याला भेटत आहे. सगळ्या प्रकारचे आहे इकडे. दोन पॅर 1100 रुपयाला आहे. गाईज आता आपण आतमध्ये आलो आणि इकडे ना रेडीमेड मकर आहे. म्हणजे ज्यांना रेडीमेड पाहिजे असेल, गणपती बाप्पा छोटे बसत असतील मोठे, तर आपल्याला हे दादा सांगणार आहे त्यांची प्राइस किती आहे आणि हर एक मकर कितीला भेटतील. तर दादा तुम्ही असं रफ फिगरमध्ये सांगा मला की कितीला भेटेल. म्हणजे आता हा छोटा कितीला भेटेल हा 500 पासून पुढे आहे सगळे. हा फॉर्म आहे, रबर आहे. हा बघा सगळ्यांचं इको फ्रेंडली आहे सगळे. अच्छा. तर गाईज तर हे सगळे मकर इको फ्रेंडली आणि दादा बोलते की 500 पासून चालू आहे आपल्याकडे मकर. आता हा 500 रुपयाला आहे. आता जर आपल्याकडे घरी मोठा गणपती बसत असेल मोठं पाहिजे तर हा वाला पाहिजे असेल तर आपल्याला नाही, त्या लूज मटेरियल आहे सगळे. लूज मटेरियल आहे. म्हणजे हे पार्ट्स घेऊ शकतो आपण. आता कोणाला केवढे मोठे पाहिजे त्याच्यावर असतं. हां, म्हणजे तुम्ही पार्ट्स पण घेऊ शकता. बघा ह्याच्यामध्ये वॉटरफॉलवाला आहे, नंदीच्या तोंडामधना पडतो आहे, शंकराची पिंडी आहे. कमळमध्ये तुम्ही गणपती बाप्पा बसवत असाल तर ते पण बसवू शकतो. आता दादा तो एक तो कितीला आहे? 8,500. तो 8,500ला आहे. तर गाईज
तर मित्रांनो 8,500चा मकर आहे, तो कमी होऊ शकतो का? रेट भेटेल. फिक्स रेट आहे, दादा बोलतो फिक्स रेट आहे, पण तुम्ही मी बोलतो की बार्गेनिंग करतील ते थोडंफार कमी करतील. त्याचं काय आहे? तो मंदिरसारखा मकर आहे. त्याच्यामध्ये 2.5 फूटची मूर्ती, 2 फूटची मूर्ती राहते. 2 फूटची मूर्ती बसू शकते दादा बोलतोय. त्याच्यामध्ये मोठे साईज तर मोठी साईज पण आहे. हां, आणि मोठी साईज पण अवेलेबल आहे. आणि ह्याची किती प्राईस किती याची? 8,000 रुपये आहे. 8,000. आणि हे काय दादा गणपती बसवायचे. तर गाईज येथे समोर गणपती बाप्पा बसवायचे, त्याच्या पाठी हा डेकोरेशन आहे. बेस्ट डेकोरेशन आहे. वॉटरफॉल आहे. हा दोन नंतर दोन हे 2 फुटाची मूर्ती बसेल. बसेल. नंतर काय तुमच्या घरी काय फंक्शन आलं ते पण लावू शकतो. आणि स्वामी समर्थांचे सर्वच भक्त आहे. जर स्वामी समर्थांचा मकर पाहिजे असेल तर हा कितीला आहे मकर? 7,500. हा 7,500चा मकर आहे. तर गाईज तुम्ही रेडीमेड तुम्ही गावी जायचं असेल तर इकडनं ते लोक पॅकिंग वगैरे करून द्याल ना, पूर्ण पॅकिंग वगैरे करून भेटेल. पॅकिंग आहे ही सगळी. बघा पिशवीत पॅकिंग केली आहे सगळ्या मकर. आपल्याला फोल्डिंग मकर आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्हाला वाटलं की मोठा मकर आहे हे घेऊन जाणार कसं, ते छोटा फोल्ड करून भेटतोय. हा बघा हा फोल्ड करून भेटला आहे मकर, तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि जर तुम्हाला स्वतःहून बनवायचं असेल तिकडे जाऊन तर पार्ट्स पण आहे त्याचे, तर त्या पार्ट्स जॉईंट करून पण बनवू शकता. तर तिकडे मला एक दिसतो एक लाईट पण आहे आणि पाण्याचं पण आहे. ह्याचा काय प्राईस? 3,500. तर गाईस मला हा तर मस्त वाटतोय 3,500चा. तुम्ही मागे हे ठेवू शकता आणि गणपती बाप्पा तर सुंदर दिसेल. बघा तुम्हाला जर आवडते इकडे खूप सारे मोराचे आहे वगैरे खूप मकर आहे. त्यांची डिलेवरी वगैरे काय भेटते का? जर कोणाला येऊन घेऊन जायला लागेल ना, तर गाईस डिलेवरी तर नाही, तुम्हाला इकडे येऊन घ्यायला लागेल. या बघा डिझाईन केवढे मोठे तुमच्या मूर्ती त्याच्याप्रमाणे ते भेटेल मग. अच्छा, म्हणजे ते बोलत आहे की जर तुमची मोठी असेल मूर्ती ना तर छोटी असेल तर ते मॉडिफाय करून तुम्हाला मकर देऊ शकता, बरोबर ना? तर इकडचा ॲड्रेस तुम्ही सांगू शकता का? एक आहे ॲड्रेस मी तर सांगितलं आहे, तरी पण तुम्हाला मी आता लालबाग चोडा गल्ली निर्माण थिएटर. लालबाग चिवडा गल्लीच्या आतमध्ये आल्याला लेफ्ट मारायचं. मी आता तुम्हाला इकडे वरती मी ॲड्रेस पाठवतो, नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस देतो. तर काहीच इकडे गणपती बाप्पाचा फेटा पण आहे, तुम्ही फेटा घालायचा असेल. ही बघा ही शॉल आहे, टेबलवरती ठेवायची असेल, नाही तर गणपती बाप्पाला तुम्ही जेव्हा घरी घेऊन येतो आपण तेव्हा हे वरती टाकतो. ही एक शॉल आहे गणपती बाप्पाची, वेल्वेटची आहे, ही पण सुंदर आहे. ह्याची प्राईस किती आहे दादा? 100, 120. 100-120 एकदम रिजनेबल रेट आहे. कुठे आहे ते? हा बघा. हा बघा ॲक्च्युअली तुमचे केवढे मोठे त्याच्यावर अच्छा, मागे पुढे करू शकतो, लावू शकतो. ते स्ट्रेचेबल आहे का? स्ट्रेचेबल मुकुट आहे, एकदम सुंदर आहे, क्यूट मुकुट आहे, तुम्ही घेऊ शकता. ह्या मुकुटची प्राईस काय? 70-80 रुपये साईज प्रमाणे. साईज प्रमाणे पैसे पण 70 रुपयापासून मुकुट चालू आहे. बघा तुम्हाला घ्यायचं असेल 30 तर. रुपये 40 रुपये जेवढे मोठे पण आहे. मोठे पण आहे. आणि जर तुम्हाला असे डेकोरेशन करायचे असेल, महाराजांचं काहीतरी डेकोरेशन केलं आहे आणि असे तुम्हाला कॅरेक्टर्स पाहिजे असे छोटे 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 महाराजांचे, वारकरी पण आहे. आता आपण इकडे बघितलं, आता आपण दुसऱ्या जागेवरती जाणार आहे जिकडे फ्लावर्स भेटतात, आर्टिफिशियल फ्लावर्स भेटतात. आपण फ्लावर्स पण आहे ना, आता आपण फ्लावर्स बघायला जाऊया. ताट आर्टिफिशियल पण आहे, ताट पण आहे. आरतीचं ताट पण आहे. जर तुम्हाला आरतीचं ताट पाहिजे असेल त्यावर एक छोट्या छोट्या वाट्या पण आहे, त्यामध्ये तुम्ही कुंकू वगैरे ठेवू शकता. तर गाईज आता आपण आतमध्ये चाललो आहे. आता आपण आर्टिफिशियल फ्लावर्सचं बघूया. जसं की माझ्या बहिणीला खूप फ्लावर्सचं डेकोरेशन आवडतो. तुम्हाला सगळं इको फ्रेंडली भेटणार, इको फ्रेंडलीच आहे इकडे सर्व. इकडे तुम्ही स्वतः मकर घेऊ शकतात, मकरचे पार्ट आणि कलर पण करू शकता. बघा ही डिझाईनची पट्टी आहे. जर तुम्ही मकर बनवताय तर ती ही खालती डिझाईनची पट्टी पण लावतो आपण. 2 पिलर लावली, एक डिझाईन लावली, तर ती डिझाईनची किती नाही काय हो? 150ला आहे. आणि स्टार्टिंग काय आहे, म्हणजे आता स्टार्टिंग किती रुपयापासून? त्याच्यामध्ये 2च साईज आहे. अच्छा, त्याच्यामध्ये 2 साईज, असं खूप आहे इकडे. तुम्ही येऊ शकता. आता मोराचं पण आहे तिकडे. हा इंडियामध्ये 30 रुपये 25 रुपये प्राईज आहे. अच्छा, साईज प्रमाणे 25 to 30% प्राइसिंग आहे. आणि जर तुम्हाला कलर पण करायचे नसेल तर गोल्डन कलर केलेलं पण आहे इकडे. जेव्हा आपण मंदिराचं डेकोरेशन बनवतो ना, तेव्हा एक खिडकी असते मंदिराला साईडला. तर तुम्ही हा बघा
हा एक कलर आहे तुमच्याकडे ऑप्शन, हा एक कलर ऑप्शन आहे आणि ह्याच्यामध्ये साईज पण आहे. तर तुम्हाला जशा प्रकारचं पाहिजे तसं तुम्ही घेऊ पण शकता. बघ मागे विदाऊट कलरचं पाहिजे तर मोठं पण आहे मागे विदाऊट कलरचं. हे जे लाईटवाले हे कितीला आहे? लाईट सगळं नाही बघा, विदाउट लाईट आहे. विदाऊट लाईट आहे. अच्छा मग लाईट तर तुम्हाला घ्यायला लागेल. लाईट कुठे पण भेटेल. आपण लाईटचं पण दाखवणारच आहे. पण कितीला आहे? कितीला आहे? ती 500 रुपये चार कलर आहे ते म्हणजे जोडी येते सिंगल 500, सिंगल आहे 500 रुपयाला. तर गाई इथे भरपूर ऑप्शन आहे आणि गणपती बाप्पा लवकर येते. तुम्ही लवकर या इकडे घ्यायला. तर गाईज आता आपण डेकोरेशनचं बघितलं. आता फक्त गौरीचं राहिलं. गौरीच्या डेकोरेशनमध्ये सगळ्या प्रकारचे तुम्हाला सामान भेटतील. आता मी तुम्हाला दाखवतो. आता आपण तिकडे होतो, तिकडनं आपण आता इथे झालो तर त्याच एरियामध्ये. तर कन्फ्यूज होऊ नका. तिकडनं जसं आले आहे तसेच या. लेफ्ट साईडला पहिले हे दिसेल. तर गौरीचं आपण काय काय आपण बघूया. ज्यांच्या घरी गौरी गणपती असेल तर त्यांना लागत असेल, गावी जायचं असेल तरी पण आपल्याला भेटेल तुम्हाला पॅकिंग वगैरे करून. तर आता आपण बघूया काय काय भेटतं इथे. तर गाईज हे दादा आपल्याला सांगणार आहे यांच्याकडे काय काय सामान भेटतोय गौरीसाठी. दादा काय काय भेटतं आपल्याकडे? आपल्याकडे गौरीच्या मुखवट्यापासून त्याची पूर्ण बॉडी, दागिने, कापडी बॉडी, पीओपीचं पूर्ण सामान, त्याची पावलं असे संपूर्ण गोष्टी होलसेलमध्ये मिळतात. होलसेलने भेटतं. म्हणजे एखाद्या कपलच्या नाश्त्याच्या पैशामध्ये आपल्याला एक चांगला मुखवटा तुम्हाला इथे मिळेल. तर गाईज सगळं भेटतंय. आता ओव्हरऑल तर थोडं तुम्ही सामान दाखवू शकता काय म्हणजे दागिन्यामध्ये काय काय भेटतं? तसं पहिले तुम्हाला सांगितलं आपल्याकडे 30 प्रकारचे टाईपचे मुखवटे आहेत, पीओपीमध्ये आणि फायबरमध्ये. तसंच कापडामध्ये आपल्याकडे हाफ बॉडी आहे. या सर्व तुम्हाला होलसेलमध्येच मिळणार आहेत. हाफ बॉडी कापडामध्ये जशी आहे तशी फायबरमध्ये पण आहे आणि पीओपीमध्ये पण आहे. ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. आणि दादा मग जर कोणाला पार्सल पाहिजे असेल, गावी न्यायचं असेल तर आपल्याला करून जर भेटेल? त्याला फायबरमध्ये मटेरियलमध्ये हवं असेल तर आम्ही त्याला कुठे ऑल ओव्हर इंडिया हे करतो, कुरिअर करतो. तर आपल्याकडे डिलेवरी आहे पण फायबरसाठी आहे कारण ते अनब्रेकेबल असतं. हां, अनब्रेकेबल आहे त्यामुळे. तर दादा यांचं काय आहे सांगा जरा. दागिने आपल्याकडे 100 रुपयापासून 2000 पर्यंत आहेत. तर गाई स्टार्टिंग 200 पासून आहे ते 2000 पर्यंत आहे. 40 ते 50 प्रकारचे दागिने आहेत. तुम्हाला एक मी दाखवतो. कोल्हापुरी साधूच माझ्याकडे 8 प्रकारचे आहेत. ते खूप फेमस आहेत. 10 प्रकारचे मंगळसूत्र आहेत. मोतीमणीचे वेगवेगळे प्रकार आहेत. अष्टपैलू हार आहेत. लक्ष्मी हार आहे. अष्टपैलू हार आहे. अच्छा, आणि तुम्ही असं काय बनवतात काय पॅकेज म्हणजे जर देवी बरोबर आता नटवलेली देवी असेल पूर्ण? हो, त्याची साडीपासून दागिने आणि पूर्ण स्ट्रक्चर जसं काही तुमच्या मागे इथे आहे ते पूर्ण आम्ही सजवून पण जसं त्यांना हवं तसं पण आम्ही ऑर्डरप्रमाणे देतो. अच्छा, जर कोणत्या प्रकारची साडी हवे, दागिने कोणत्या प्रकारचे हवेत ते सगळं तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही तुम्हाला बनवून देऊ. जसं बाहेर तुम्ही आता बघाल की पूर्ण सजवलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारे. तर इथे सजवलेले पण आहे आणि जर तुम्हाला मॉडिफाय करायचे असेल तर दादांना भेटू शकता आणि त्यांच्याप्रमाणे भेटू शकता आपल्याला. पीओपी हा बोर्ड आहे ते पण अवेलेबल आहे इकडे. या सगळं पीओपीच्या 3 प्रकारचे आहेत, 3 साईजमध्ये आहेत. जे हाफ बॉडी बसून जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं स्टँडवरचं, त्याच्यासाठी ही पावलं पण आहेत 3 प्रकारमध्ये. 3 प्रकारांची पावलं आहे. आणि हे दादा हे काय आहे? हे लाकडाची फळं आहेत. ही शो पीस सेट म्हणून ठेवतो आपण देवासमोर ते. आणि हे जे आहे हे फायबरचे बॉर्ड आहेत, म्हणजे जे लास्ट 10 ते 12 वर्ष चेंज करत नाही त्याच्यासाठी. हे पण अनब्रेकेबल असतं. हे पण आपल्याकडे होलसेल रेटमध्येच आहे. आणि तो देवीचं डेकोरेशन पण करतो ना, ते सर्व त्यासाठी पण आहे. आणि जर मागे तुम्हाला पडदा टाकायचा असेल केळ्याच्या पानाचा तो पण आहे त्यांच्याकडे. गौरीच्या सगळ्या प्रत्येक साईजप्रमाणे साड्या आपल्याला अवेलेबल आहेत. त्या तुम्ही बाहेर आता हे लावल्यात ते बघा. गाईज गौरींच्या हर एक साईजच्या साड्या आहे आणि ते पण नटवलेले आहे. प्लस इथे छोटे छोटे मुशक पण आहे, उंदीर पण आहे, जे तबले वाजवत आहे.
सितार वाजवत आहे, स्वामींच्या मूर्ती आहे इकडे. आणि गाईस मेन इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला इकडे का घेऊन आलो, कारण इकडे जे गौरी आहे ना त्यांचे फेस तुम्ही बघाल ना किती सुंदर आहे. आणि गाईस बसलेली गौरी पण आहे. जर तुम्हाला तुमचं डेकोरेशन प्रमाणे असं असेल की तुम्हाला बसलेली मूर्ती पाहिजे असेल तर बसलेली पण अवेलेबल आहे. आणि एवढी सुंदर आखणी केली आहे ना देवीची. आखणी बघा तुम्ही, पण तिला आयलॅशेस पण लावले गाईस. मला तर रिअलच वाटतंय आयलॅशेस लावले इथे देवीच्या डोळ्यांना, किती सुंदर वाटते. तर तुम्ही इथे व्हिजिट करा जर तुम्हाला गौरीचं डेकोरेशन करायचं असेल तर. गाईस आता आपल्याला जायचे गणपतीचे दागिने म्हणजे कडा, कमरपट्टा, नाहीतर बिग बाली, हे सर्व आपण दागिने आता गणपतीचे बघणार आहे. तर तुम्हाला कुठे यायचं आहे माहिती आहे, लालबागच्या राजाच्या इथे होतो आपण. त्याच्यानंतर हा टर्न नाही घ्यायचं, जरा पुढे यायचं आहे. स्ट्रेट आले ना तुम्ही चिंतामणीच्या लाईनला, पिलर नंबर 42, हर एक पिलरना नंबर लिहिला आहे बघा. इथे पिलर आहे, पिलर नंबर 42च्या इकडे आला ना तुम्ही तर इकडे हा शॉप आहे. हा बघा, या शॉपमध्ये आपण गेलेलो आतमध्ये. या शॉपमध्ये आतमध्ये जायचं आहे. तुम्हाला चांदीचे बनवून पाहिजे असेल तरी पण भेटतात आणि त्यांच्याकडे मेटलवाले पण आहे दागिने. तर तुम्हाला मी आता दाखवायला मिळतो. तर गाईस आता आपण आतमध्ये जाऊया आणि दागिने बघूया. चिंतामणी लालबागच्या राजानंतर कोणत्याही गणपतीचे 8 इंच ते 4 फुटापर्यंत आणि मोठ्या गणपतीचा पण हार आहे. हा 16 फूट ते 15 फूट गणपतीला हार लागू शकतो हा. तर आपण सगळे आता बघायला जाऊया आतमध्ये काय काय अवेलेबल आहे. पण मी तर बोलतो सर्वच अवेलेबल आहे. ठीक आहे. तर गाईस 8 इंच ते 4 फूटपर्यंत गणपती बाप्पाचे सगळे दागिने. हा 8 इंचचा गणपती बसायचा ना, छोटा गणपती बसायचा ना, त्यासाठी पण आपल्याकडे सोनपट्टा आहे, कर्णफूल आहे कानात लावायचा. आणि हा नवीन डिझाईन केला आहे चिंतामणीचा जो ॲक्च्युअली कान असतो सोन्याचा, तो पण तुम्हाला अवेलेबल आहे. तर याच्यामध्ये साईज पण भेटली. आणि हा हार आहे सर्व मुकुट. आणि इकडे आपल्याकडे बिग बाली आहे जो चिंतामणीच्या सोंडीवरती सोनपट्टा असतो तो सेम सोनपट्टा, सेम टू सेम. छोटी मूर्ती असून दे तर मोठे बाप्पा असून दे, तुम्हाला सगळे अवेलेबल आहे इकडे. तर गाईस तुमच्याकडे लालबागच्या राजाची मूर्ती बसत असेल, छोटी असून दे तर मोठी असून दे, तर इकडे सर्व दागिने राजाचे अवेलेबल आहे. जसं की इथे गदा पण आहे, मूषक पण आहे, चरण आहे, एक हाफ मुकुट आहे आणि एक डोम मुकुट आहे इथे अवेलेबल. आणि राजाचे सर्व प्रकारचे दागिने इथे अवेलेबल आहे. गाईस तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. आणि आता आपण ब्लॉग एंड करूया लालबागच्या राजाचं नाव घेऊन. लालबागच्या राजाचा विजयाचा ब्लॉग एंड करतोय मी इकडे.